दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक असा अलौकिक योग जुळून आलाय, ज्याने तुमच्या आयुष्यात पैशाचा पाऊस नक्कीच पडू शकतो. तुमचा मान सन्मान वाढू शकतो आणि प्रत्येक कामात यश मिळू शकतं. होय, 2025 ची दिवाळी काही राशींसाठी अशीच विशेष असणार आहे. यंदाच्या दिवाळीत एक अत्यंत शुभ वैभव लक्ष्मी राजयोग जुळून येत आहे. हा राजयोग काही विशिष्ट राशींसाठी प्रचंड लाभदायक ठरणार आहे. या योगामुळे त्यांना धन, वैभव, कीर्ती आणि आरोग्य सुद्धा प्राप्त होईल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी, ज्यांना दिवाळीमध्ये वैभव लक्ष्मी राजयोगाचा महालाभ मिळणार आहे. दिवाळीच्या या पावन पर्वावर वैभव, समृद्धिकारक चंद्र आणि संपत्तीकारक शुक्र यांची कन्या राशीत युती होत आहे. त्यामुळे वैभव लक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे. हा राजयोग काही राशींचं भाग्य उजळू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ आणि प्रगती अनुभवण्याची शक्यता या राशींच्या लोकांना दिवाळीच्या काळात येऊ शकते. शिवाय गुरु आणि शुक्र या ग्रहांच्या दृष्टीने राजयोग जुळून येत आहे. यासह मंगळ आणि बुध ग्रहाच्या युतीचा लाभ मिळू शकतो. दिवाळीच्याच मुहूर्तावर नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह कर्क राशीत प्रवेश करत आहे. कर्क रास ही गुरुची उच्च रास आहे. त्यामुळे हंस राजयोग आणि केंद्र त्रिकोण योग जुळून येत आहे. या शुभयोगांचा काही राशींवर अतिशय चांगला प्रभाव पडू शकतो असंही म्हटलं जात आहे. तर पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी खूप शुभ असणार आहे. वैभव लक्ष्मी राजयोगामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या कामाला गती मिळेल आणि व्यवसायात वाढही होईल. दुसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींना या योगामुळे करिअरमध्ये मोठं यश मिळेल. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. तिसरी रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी हा राजयोग धनसंपत्तीत वाढ घेऊन येणार आहे. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल आणि समाजात तुमचा मान सन्मानही वाढेल. चौथी आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी आरोग्य आणि आर्थिक दृष्ट्या ही दिवाळी लाभदायक ठरेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि गुंतवणुकीतून चांगलाच फायदा होईल. पाचवी रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार होतील आणि भागीदारीतून फायदाच होईल. घरात सुख समृद्धीही नांदेल. सहावी रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी हा योग परदेश प्रवासाची संधी घेऊन येऊ शकतो. तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि आध्यात्मिक प्रगती होईल. नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी हा उत्तम काळ ठरणार आहे. त्यानंतरची सातवी मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती किंवा नवीन व्यवसायात यश मिळणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभेल. त्यानंतर आठवी कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी मालमत्ता खरेदीचे योग दिवाळीमध्ये नक्कीच येत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे आणि आर्थिक सुरक्षा सुद्धा मिळण्यास मदत होणार आहे. त्यानंतर नववी मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींना यश आणि प्रसिद्धी मिळणार आहे. तुमच्या कलेला वाव मिळेल आणि समाजात तुमची ओळख निर्माण होईल. धन वृद्धी होईल आणि कुटुंबामध्ये आनंदी वातावरण सुद्धा राहणार आहे. तर या 9 भाग्यवान राशी आहे ज्यांना 2025 ची दिवाळी खरोखरच भाग्याची ठरणार आहे. वैभव लक्ष्मी राजयोग यांच्या आयुष्यात धन, समृद्धी, यश आणि कीर्ती घेऊन येणार आहे. पण लक्षात ठेवा, कुठलाही शुभयोग हा तुमच्या प्रयत्नांशिवाय फळ देत नाही. त्यामुळे सकारात्मक राहा, मेहनत करा आणि लक्ष्मी मातेवर विश्वास ठेवा. तुम्ही कोणत्या राशीचे आहात आणि तुम्हाला या दिवाळीकडून काय अपेक्षा आहेत, कमेंट करून नक्की सांगा. कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यात सुख समृद्धी यावी आणि पैशाची कमतरता कधीही भासू नये आणि यश आपल्या पायाशी लोळण घ्यावं. दिवाळी हा असाच एक सण आहे जिथे आपण लक्ष्मी मातेची पूजा करून धन, धान्य आणि समृद्धीची कामना करतो. पण कल्पना करा, जर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर असे अलौकिक योग जुळून आले ज्याने तुमच्या आयुष्यात पैशाचा पाऊस पडू शकतो, तुमचा मान सन्मान वाढू शकतो आणि प्रत्येक कामात यश मिळू शकते. तर होय, यंदाच्या दिवाळीमध्ये आणखी काही शुभयोग आहेत. त्याचा लाभही आणखी काही राशींना होणार आहे. म्हणून या व्हिडिओत जर तुमच्या राशीचा समावेश नसेल तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यात तुमची रास असेलच. तुमची रास कोणती, कमेंट करून सांगा आणि यंदाच्या दिवाळीत तुम्हाला कोणता फायदा झाला हेही शेअर करायला विसरू नका. यंदाची दिवाळी तुम्हाला सुखाची, भरभराटीची जाओ ही शुभेच्छा. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल
त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.